मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 7. लोकसंख्या. गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश व जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपल्याला वेगवेगळ्या तक्त्यांद्वारे मिळू शकते. ही माहिती मिळवताना वय व लिंग रचना, साक्षरता इत्यादींचा विचार करावा लागतो. एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात. त्यातील लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची रचना. लोकसंख्या वाढ. वरील कृतीतून असे लक्षात येते की प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो. काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते. ही वाढ किंवा घट पुढील घटकांशी निगडीत असते. यात प्रामुख्याने जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो. जन्मदर. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर दर्शविते. मृत्यूदर. एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शविते. आयुर्मान. एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा. स्थलांतर. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे अंतःस्थलांतर किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिस्थलांतर. वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होतो. जन्मदर व मृत्यूदरातील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे स्थलांतर लोकसंख्येत सतत बदल घडवितात. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनावर ताण पडतो. या उलट लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर साधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रणात असणे हे त्या प्रदेशाच्या विकासाचे निर्देशक असते. लोकसंख्या वितरण. ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानांच्या क्षेत्रात विखुरले जातात, तसे मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसते तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते. प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधनसंपत्तीने संपन्न असतात तर काही प्रदेशात साधनसंपत्ती मर्यादित स्वरूपाची असते. या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते, तर साधनसंपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण आढळते. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक: प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, सामाजिक घटक. प्राकृतिक घटक: स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती. आर्थिक घटक: शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक, बाजारपेठ. राजकीय घटक: युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय धोरण. सामाजिक घटक: वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा. लोकसंख्येची घनता: देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता. लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना
लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्रानुसार काढली जाते. लोकसंख्या घनता प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त असते. उदाहरणार्थ गोवा. काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी असते. उदाहरणार्थ राजस्थान. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. लोकसंख्येची रचना. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकात वर्गवारी करता येते. उपघटकांमधील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते. लिंग, वय, ग्रामीण, नागरी, साक्षरता, कार्यक्षम. लोकसंख्येचे वरील मुद्द्यांप्रमाणे उपघटक केले जातात. या उपघटकांचा व त्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास लोकसंख्या रचनेत केला जातो. लिंग गुणोत्तर. लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री किंवा पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते. लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात. ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्त होते. उदाहरणार्थ केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तेथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदर कमी असतो. वयोगट प्रमाण. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे म्हटले जाते. या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी ही होतो. भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 59 या वयातील व्यक्तींचा गट. हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी नसतात. ज्या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील अवलंबित गटात येतात. परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. कार्यानुसार लोकसंख्येची रचना. प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केले जाते. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो. निवासस्थान. प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. नागरी भागात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते.
नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते. साक्षरता. समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर. आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. ही व्याख्या वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. वय वर्षे 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतिशील समाज निर्माण होतो. स्थलांतर. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदाहरणार्थ विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतराचे अनेक प्रकार केले जातात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते. त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. या उलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी ही स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. या उलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणांमुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. लोकसंख्या एक संसाधन. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार लोकसंख्येत संसाधन मानताना केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्यावर अवलंबून असते. 1980 आणि 1990 च्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक, आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, हा विचार करता सर्वसामान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे तर तो प्रदेश किंवा राष्ट्र सापेक्षही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला जातो. हा निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. आर्थिक निकष, सरासरी राहणीमान, आरोग्य, अपेक्षित आयुर्मान, शिक्षण, शैक्षणिक कालावधी. मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा
निर्देशांक 1च्या जवळ असतो, तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी होत असेल तसतसा हा निर्देशांकही कमी होत जातो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे पूर्वीचा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. लोकसंख्येशी निगडित विविध घटकांची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला जनगणना म्हणतात. भारतात हे सर्वेक्षण दर 10 वर्षांनी दशकारंभी होते. या आधीचे सर्वेक्षण 2011 साली झाले. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग वर्गीकरण आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्त्वाच्या कामांसाठी करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 8. उद्योग. उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते. पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटकांमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत होते. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही. काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात, तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. लोह पोलादाच्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूर नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. तो उद्योगांजवळ वाहून नेणे किफायतशीर नसते. त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते. त्यामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे. उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण. उद्योगांचे प्रकार: लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. लघु उद्योग: मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी. मध्यम उद्योग: फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी. अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग: सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादी. उद्योगांमध्ये कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता असते. या उद्योगांच्या स्वरूपावरून
उद्योगधंद्यांचे वर्गीकरण करता येते. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ, साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरली जाते. तसेच लोहपोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. त्यामुळे विविध प्रकारची कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्रोद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे. औद्योगिक विकास. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान आहे. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते, त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे. यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यातही अशी महामंडळे आहेत. या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेली उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात. त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो. जनतेचे राहणीमान उंचावते. माहिती तंत्रज्ञान उद्योग. माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. या उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ होय. या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते. या सर्वांसाठी
विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध प्रकारांची माहिती संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. उद्योगांचे सामाजिक दायित्व. उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. या हेतूने 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी. याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते. शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळते. औद्योगिकरण व पर्यावरण. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक अविशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण म्हणतात. औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण व प्रदूषण विषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच परिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक, अविशिष्ट व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची व यंत्रसामुग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संधारण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले आहेत. उदाहरणार्थ जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा, भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण विषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरवले जाते. जलसाक्षरता काळाची गरज. पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. भारतात देखील आगामी भविष्य काळात तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. हे भारतातील जलउद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. छोटे छोटे बंधारे, कालवे, शेततळी बांधणे, जलपुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे, उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूर्ण वापर करणे इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते. आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी वापर असा नियम करून घेतला तरीही
पाणी टंचाई समस्येवर मात करता येऊ शकेल. जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 9. नकाशा प्रमाण. नकाशे तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. त्यावेळेस विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते. या प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो. पृथ्वी किंवा तिच्या ठराविक भागांची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या सहाय्याने घेऊ शकतो. नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. त्यासाठी भूमिती व गणिती पद्धतींचा वापर केला जातो. नकाशा प्रमाण या अंगाचा त्यासाठी उपयोग केला जातो. आपण नकाशाच्या अंगांची ओळख करूया. नकाशा प्रमाणात नकाशातील दोन बिंदूंमधील अंतर व त्याच दोन बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्पर संबंध ठेवावा लागतो. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असते. प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीवरील अंतर माहीत असणे आवश्यक असते. हे सर्वेक्षण करताना मोजले जाते. अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते. नकाशा तयार केल्यावर या प्रमाणाची नोंद नकाशात करावी लागते. त्यामुळे नकाशाचे वाचन करणे, जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर समजणे सोयीचे होते. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत. शब्द प्रमाण, अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण, रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण. प्रमाण लिहिणाऱ्याच्या पद्धतीतील फरक लक्षात घ्या. शब्द प्रमाण, ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर असे प्रमाण असेल तर या प्रमाणात सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते. अंक प्रमाण, प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. उदाहरणार्थ 60 लक्ष यामधील 1 नकाशावरील अंतर आहे. एका 60 लक्ष यामधील 1 हे नकाशावरील अंतर आहे तर 60 लक्ष हे जमिनीवरील अंतर आहे. ते नकाशावरील अंतराच्या 60 लाख पट आहे. या प्रमाणात केवळ अंकांचाच वापर केला जातो. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या या प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असे म्हणतात. हे प्रमाण खालील प्रमाणे दर्शवता येते. एका 60 लाख या प्रमाणात परिणामदर्शक शब्द लिहिला जात नाही. गुणोत्तराच्या डाव्या बाजूच्या अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक उजवीकडील अंकासाठी वापरायचे असते. रेषा प्रमाण, प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या साहाय्याने मोजता येते. मोजपट्टी उपलब्ध नसेल तर तेथे कर्कटक, साधी गवताची काडी किंवा वक्र रेषेसाठी धाग्याचा वापर करूनही आपल्याला ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष मोजता येते. रेषा प्रमाणाचे महत्त्व, अनेक वेळा मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो. त्यावेळी नकाशा प्रमाण बदलते. नकाशा लहान किंवा मोठा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने नकाशे लहान किंवा मोठे केल्यास त्यावरील शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाहीत. या उलट नकाशावर जर रेषा प्रमाण काढलेले असेल तर नकाशाच्या आकारमानानुसार रेषा प्रमाणही बदलते. बदललेल्या नकाशाचे प्रमाण योग्य राहते. अंक प्रमाण व शब्द प्रमाण यांचे आकारमान नव्या नकाशात बदलले तरीही त्याचे मूल्य मात्र बदलत नाही. म्हणूनच नकाशा संग्रह
भिंतीवरील नकाशा यांमध्ये रेषाप्रमाण काढले जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअर वरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बृहत प्रमाण व लघु प्रमाण नकाशे. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते बृहत प्रमाण नकाशे असतात. शहर, गाव, शेत इत्यादी नकाशे ही बृहत प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे एकास 10,000 पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. गणितामध्ये आपण 2 अपूर्णांकांची तुलना करतो तेव्हा ज्या अपूर्णांकातील छेदस्थानाची संख्या लहान असते त्या अपूर्णांकांचे मूल्य जास्त असते. नकाशाप्रमाण अपूर्णांकात नसून गुणोत्तरात असते. म्हणून एकास 10,000 या अंकप्रमाणास बृहत प्रमाण व एकास 50,000 या अंकप्रमाणास लघु प्रमाण असे म्हणतात. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते लघु प्रमाण नकाशे असतात. म्हणजेच एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती दाखवण्यासाठी लहान प्रमाण वापरून लघु प्रमाण नकाशे तयार केले जातात. नकाशा संग्रहातील नकाशे, जगाचा नकाशा हे लघु प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. ॲटलासमधील बहुतांश नकाशे हे सुद्धा लघु प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. शब्द प्रमाण. 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे नकाशावरील अंतर बरोबर 60 किलोमीटर म्हणजे जमिनीवरील अंतर. संख्या प्रमाण. एकास 60 लाख म्हणजेच 1 नकाशावरील अंतर आणि 60 लाख जमिनीवरील अंतर. रेषा प्रमाण. किलोमीटर 60 30 0 60 120 180 किलोमीटर. नकाशावरील अंतर 60 30 0 जमिनीवरील अंतर 60 120 180. नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर दर्शवते तर उजवी बाजू ही जमिनीवरील अंतर दर्शवते. नकाशाप्रमाण. जमिनीवरील व्यापलेले क्षेत्र, दाखवलेली माहिती. उदाहरणे. नकाशाप्रमाण बृहत प्रमाण. जमिनीवरील व्यापलेले क्षेत्र कमी, दाखवलेली माहिती अधिक तपशील. उदाहरण गावचा नकाशा, शाळेचा किंवा शेताचा आराखडा. नकाशाप्रमाण लघु प्रमाण. जमिनीवरील व्यापलेले क्षेत्र जास्त, दाखवलेली माहिती कमी तपशील. उदाहरण नकाशा संग्रहातील नकाशे, देश, खंड, जग इत्यादी. जगातील वेगवेगळ्या देशात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. त्यामुळे नकाशाचे वाचन करताना मर्यादा येऊ शकतात. म्हणून नकाशावर नेहमी अंकप्रमाण देणे उचित ठरते. अंकप्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.